हॅलो फ्रेंड्स, लेट्स लर्न द टॉपिक यूज ऑफ हू. मित्रांनो, आज आपण हू हा टॉपिक शिकणार आहोत. आता मित्रांनो, हू म्हणजे काय? तर हू म्हणजे कोण. आपण मराठीमध्ये त्याला बोलत असतो कोण. आता हू हा शब्द कसा वापरावा आणि सेंटेन्स कशी तयार करावी ते आता आपण ते शिकणार आहोत. फ्रेंड्स, वी विल लर्न हाऊ टू आस्क क्वेश्चन बाय यूजिंग द वर्ड who, and who is a WH word. Now we are going to learn about who WH word. Now friends, see the word who is used for asking question about human beings. मित्रांनो, who हा शब्द कशासाठी वापरला जातो? तर जेव्हा आपण व्यक्तीबद्दल क्वेश्चन विचारत असतो तेव्हा आपण who हा शब्द वापरतो. आणि आपण त्याचं मराठीमध्ये भाषांतर बघूया. who कोण हा शब्द मानवाबद्दलच्या प्रश्नासाठी वापरला जातो. आता मित्रांनो, आपण हू बद्दल क्वेश्चन आणि आन्सर बघणार आहोत. त्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. हू केम टू युअर क्लास टुडे? तुमच्या क्लासमध्ये आज कोण आले? रेणुका मॅम केम टू अवर क्लास टुडे. रेणुका मॅडम आमच्या क्लासमध्ये आल्या. अशा प्रकारे आपण क्वेश्चन विचारू शकतो आणि आन्सर करू शकतो. नाउ फ्रेंड्स, वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. हू वॉज इट ॲट द डोअर? दरवाजावरती कोण होतं? तर माय डॉग वॉज ॲट द डोअर. आणि दरवाजावरती कोण होतं? तर माझा कुत्रा दरवाजावरती होता. नाउ वी विल सी नेक्स्ट. हू केम टू युअर क्लास येस्टरडे? काल तुमच्या क्लासमध्ये कोण आलं? माय मदर केम टू माय क्लास येस्टरडे. आणि कोण आलं होतं? तर माझी आई ही माझ्या क्लासमध्ये आलेली होती. हू आर यू? तू कोण आहेस? आय एम रामा. आय एम अ टीचर. आणि मी रामा आहे आणि मी एक टीचर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण क्वेश्चन आणि आन्सर हू वापरून करू शकतो. हू कॅन प्ले द पियानो? पियानो कोण वाजवू शकतो? रफिक कॅन प्ले द पियानो. माय ब्रदर कॅन ऑल्सो प्ले द पियानो. रफिक हा पियानो वाजवू शकतो, त्याचप्रमाणे माझा ब्रदर देखील पियानो वाजवू शकतो. आता आपण नेक्स्ट सेंटेन्सेस बघणार आहोत. इथे काही इमेजमध्ये मुलं दिसत आहेत आणि आपण त्या आधारे आन्सर करू शकतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी. हू आर सिटिंग डाऊन? खाली कोण बसलेला आहे? ऑल द गर्ल्स आर. आणि कोण आहे? तर आपण इथे बघू शकतो ऑल द गर्ल्स आर म्हणजे सर्व मुली बसलेल्या आहेत. हू हॅव व्हाईट शर्ट्स? आणि कोणाकडे व्हाईट शर्ट्स आहे? ऑल द बॉईज हॅव. आणि आपण चित्रात बघू शकतो व्हाईट शर्ट कोणी घातलेला आहे? तर हे सगळे जी मुलं आहेत त्यांनी व्हाईट शर्ट घातलेला आहे. हू आर स्टँडिंग अप? कोण उभे आहेत? ऑल द बॉईज आर. आणि जे मुलं आहेत ते उभे आहेत, असं आपण आन्सर करू शकतो. हू हॅव ब्लॅक ड्रेसेस? कोणाकडे ब्लॅक ड्रेसेस आहेत? कोणी ब्लॅक ड्रेसेस घातलेले आहेत? ऑल द गर्ल्स हॅव. आणि कोणी घातलेले आहेत? तर सगळ्या मुलींनी ब्लॅक ड्रेसेस घातलेले आहेत. इन दिस वे फ्रेंड्स, वी कॅन आन्सर द क्वेश्चन. वी कॅन फ्रेम द क्वेश्चन बाय युजिंग हू वर्ड. नाउ लेट अस सी. हिअर प्रेम, Maya, Mohan, Anu and Meera, boys and girls are given there, and we have to observe these images and we have to answer the question. Who has a pencil? Pencil कोणाकडे आहे? प्रेम has. कोणाकडे पेन्सिल दिसत आहे? तर प्रेमकडे पेन्सिल दिसत आहे. Who has a book? पुस्तक कोणाकडे आहे? माया हॅज. आणि आपण इथे चित्रात बघू शकतो की माया कुठे आहे? तर माया सेकंड नंबरवरती आहे. आणि आपण आन्सर करू शकतो माया हॅज म्हणजे मायाकडे पुस्तक आहे. हू हॅज अ बॉल? बॉल कोणाकडे आहे? मोहन हॅज. आणि आपण बघू शकतो मोहनकडे आपल्याला एका हातात बॉल दिसत आहे. फ्रेंड्स, वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. हू हॅज अ डॉल? डॉल कोणाकडे आहे? अनु हॅज. आणि डॉल कोणाकडे आहे? तर अनुकडे डॉल आहे. आणि आपल्याला चित्रामध्ये देखील दिसत आहे एक छोटीशी डॉल आहे तिच्याकडे. हू हॅव रुलर्स? रुलर्स कोणाकडे आहे? तर प्रेम अँड माया हॅव. आपण बघू शकतो माया आणि प्रेमच्या हातात राईट हँडमध्ये रुलर्स पकडलेला आहे. नाउ हू हॅव बास्केट्स? बास्केट्स कोणाकडे आहेत? मोहन अँड अनु हॅव. अनु अँड मोहन हॅव बास्केट्स. In this way friends, we can answer the question very easily by using the based on WH word question. Now let us see friends, who is talking? The headmaster is talking, and we can see in the picture one class is going on, teacher is teaching, some students are sitting in the class and teacher is asking something. And so who is talking here?
द हेडमास्टर इज टॉकिंग. वी कॅन आन्सर इन दिस वे. हु इज लिसनिंग? कोण ऐकत आहे? तर चिल्ड्रन आर. आणि कोण ऐकत आहे? तर मुलं ऐकत आहेत आणि टीचर हे लेक्चर देत आहेत किंवा शिकवत आहेत. हु इज स्टँडिंग? कोण उभं आहे? आपण बघू शकतो तर हेडमास्टर इज. आणि कोण उभं आहे? तर हेडमास्टर हे उभे आहेत आणि सर्व मुलं काय आहेत? ते बसलेले आहेत. हु इज सिटिंग डाऊन? द चिल्ड्रन आर. आणि कोण बसलेलं आहेत? तर सर्व मुलं ही खाली बसलेली आहेत. In this way we have learned today's chapter and it is very easy to remember how to use WH word who and how to ask question. Thank you everybody. Have a nice day. Thank you. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.